आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. शाबास सावित्री शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. लाट शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यावर मिऱ्या वाटेल तेव्हा पाहिली या सुभद्रावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. सुभद्रा काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कोणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. पोस्टमन, सुमंतरावांचं घर हेच आहे का? तुमची दिल्लीहून तार आलीये. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये. तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय. तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे, ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारवक्तेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतराव असावे, कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. मी तुला नाही नाही ते बोलले. तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास. आम्ही काय आडाने त्या आडानेच राहिलो. आता आम्ही पण शिकणार. खरं सावित्री, चुकलं आमचं, माफ कर आम्हाला.